आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये अधिक मिळणार. तर क्रॉप कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी. नमस्कार. अखेर पीक व बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात. 55,000 रुपये जमा. 15 जिल्ह्यांना दिलासा. 3 वर्षाचा पीक विमा एकदम तुमच्या जिल्ह्यात आहे का? आज 30 डिसेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांना अखेर खुशखबर. पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्यांना खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिली आहे. 2020 पासून 2024 पर्यंत जी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पीक विम्याचा हा दुसरा टप्पा आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमेचे वितरण होणार आहे. ज्या शेतकरी मित्रांना अवघ्यात पीक विम्याचा एकही रुपये मिळाला नाही त्यांना ही खूप आनंदाची बातमी आहे. हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. हा पीक विमा 2020 ते 2024 या 3 वर्षात प्रबलित पीक विमा आहे. सोडवण्यासाठी आता मुहूर्त लागलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक अशा विविध बँक खात्यात असलेल्या शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा होईल. व नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना 55,000 रुपये मिळणार आहे? पीक विमा वाटप आणि आदेश. मागील 3 महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता. पत्रकारांनी याबद्दल विचार केला. मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीने आदेश दिले आहे. हेक्टरी 19,000 रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्रीकडून आले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे हा अंतिम निर्णय असतो, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने 16 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू आहे. त्यामुळे 16 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेली सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे. व तसेच कोणत्या शेतकऱ्यांना 55,000 रुपये मिळणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल अशी फक्त वाट बघत होता, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हते की आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट सांगितले आहे की हा पीक विमा आज दुपारी वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. जर तुम्ही 2020, 21 किंवा 2024 मध्ये हा पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावर पीक विमा सोडण्याचा मुहूर्त लागलेला आहे. पीक विम्यासाठी पात्र ठरलेले 16 जिल्ह्यांची यादी बँकनं दिली आहे. यामध्ये 2021, 2022 आणि 2024 या 3-4 वर्षात आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हा 3 वर्ष प्रबलित पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या आदेशात जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा अंतिम निर्णय घेतलेला दिसत आहे. आपण आता इथे पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना 55,000 रुपये कोणत्या पिकाला मिळणार आहे. प्रत्येक पिकानुसार पीक विमा रक्कम मिळणारे वेगवेगळे असणार आहे. म्हणजे तुमच्या पिकाची 2020, 2021, 2024 मध्ये झालेले नुकसान आणि अर्ज भरताना नोंदवले पीकनुसार तुम्हाला माहिती पीक विमा मिळेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकऱ्यांना अर्धवट माहिती घेतली त्यामुळे कोणत्या शेतकऱ्याला पीक किती मिळाला नाही आहे हे समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढल्याने हा निर्णय अंतिम झाला असून खरोखरच भात पिकासाठी उर्धा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी 2021, 2022, 2024 व 2000 मध्ये नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी 2 वाजल्यापासून जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बाजरी पिकाचे नुकसानीसाठी उर्धा, सोलापूर, सांगली हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आदेश मुख्यमंत्र्यांना दिला आहे. व तसेच कोणत्या पिकाला 55,000 रुपये मिळणार आहे आपण आता इथे पाहणार आहोत. सोयाबीन, कापूस आणि इतर पिके. भुईमुग पिकाचे 2020, 2021, 2024 मध्ये नुकसान झालेले असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये 3 वर्षाचे पीक विमा मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्रीचा आदेश नंतर पीक विमा दुसरा टप्पा आज खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज दिवस गोड आहे. सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी तुम्हाला जर 2020, 2021, 2024 मध्ये पीक विमा भरला असेल तर 3 वर्षाचा पीक विमा हेक्टरी 55,000 रुपये सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तसेच मूग पिकासाठी 2020, 2021, 2024 मधील नोंदणीनुसार 2,028 रुपये तुम्ही वर्षातरी तीकपणे येणार आहे. पीक विमा जमा होणारे 16 जिल्हे. ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज निधी जमा होत आहे त्या खात्यात नंदुरबार, नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या 8व्या जिल्ह्यांना समावेश आहे. व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला आणि अमरावती या ठिकाणी 8 जिल्ह्यांना पात्र शेतकऱ्यांना यादीत समावेश आहे. धन्यवाद.